आज हनुमान जयंतीचा उत्सव बघायला मिळणार आहे। नाशिकमधील हनुमानाचं जन्मस्थळ असलेल्या अंजनेरी गावामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडलाय। अंजनेरी पर्वतावरती 40 वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षीही जपण्यात आली। अंजनेरीचं ग्रामस्थ आणि जय बाबाजी भक्त परिवारानं हनुमान जन्मोत्सव साजरा केला। अंजनेरी पर्वतावरती असलेल्या मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव पार पडला। स्वामी शांतिगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। आणि याविषयीचे अपडेट्स घेऊयात। किरण ताजणे थेट नाशिकमधून आपल्यासोबत आहेत। किरण, कसा उत्सव कसा उत्साह आपल्याला या निमित्तानं नाशिकमध्ये अंजनेरीमध्ये विशेषतः पाहायला मिळतो? आज हनुमान जयंती आहे आणि त्या निमित्तानं जर बघितलं तर नाशिकच्या अंजनेरी गडावर हनुमानाचा जन्म झाला आहे अशा आख्यायिका आपण अनेकदा ऐकल्या असतील आणि तशा पद्धतीचं अनेकदा बोललं देखील जातं। त्याच जन्मस्थानाच्या ठिकाणी असलेलं जे पर्वत आहे त्या पर्वताच्या ठिकाणी अंजनी मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी देखील हनुमान जन्मोत्सव पार पडलेला आहे। दुसऱ्या बाजूला मी सध्या ज्या ठिकाणी आहे ते अंजनेरी गावाचा जो पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेलं जे मंदिर आहे त्या मंदिरातली ही मूर्ती आहे। खरं म्हणजे गडावर अनेकांना जाता येत नाहीये, त्यामुळे पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्येच मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक येत असतात, हनुमान जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत असतात। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर गडावर देखील 40 वर्षांपासून त्या ठिकाणी हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जातात, जय बाबाजी भक्त परिवार देखील मोठ्या संख्येनं जात असतो। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक आलेले आहेत। हनुमानाचा जयघोष या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। आणि जर बघितलं तर दिवसभर अशाच स्वरूपानं भाविकांची जी रीग आहे ती दर्शनासाठी लागलेली आपल्याला बघायला मिळत असते। ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी हनुमानाचा जयघोष केला जातो। पहाटेच्या वेळेला जर बघितलं तर या ठिकाणी जलाभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल आणि विधिवत पूजा करून या ठिकाणी जन्मोत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर आता प्रसादाचं वाटप असेल किंवा या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती देखील करताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे हनुमान जन्मोत्सवाचा मोठा आनंद उत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। गुरु, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।